नमस्कार भक्तांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते प्रत्येक भक्ताने शांतपणे ऐकावे. कारण हे घडलं असेल तर समजा की स्वामींनी तुमची अडचण स्वतः हातात घेतली आहे. तर आजचा हा व्हिडिओ शांत मनाने आणि पूर्ण ऐका, कारण शेवटचा संकेत खूप लोक चुकवतात. आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर अनेक जण म्हणतील की हे तर माझ्या आयुष्यामध्येच घडत आहे. तुमच्या सोबत पण असं घडत आहे का? जर उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी वाढल्या असतील, काम अडकत असेल, तुमचं काही काम होत नसेल, अडकलं असेल, मन खूप अस्वस्थ असेल, तर आजचा हा संदेश स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताची अडचण स्वतः हातात घेतात तेव्हा आयुष्यामध्ये काही ठराविक गोष्टी घडू लागतात. आज आपण त्या संकेतांबद्दलच बोलणार आहोत. तर अडचण वाढते पण कारण काही वेगळं असतं. खूप जण म्हणतात मी तर रोज स्वामींचं नाव घेतो, मग माझ्या आयुष्यामध्ये अडचण का वाढते? पण भक्तांना लक्षात ठेवा, जेव्हा स्वामी काम हातात घेतात तेव्हा आधी जुनी अडचण असते ती बाहेर काढतात. जसं की घर स्वच्छ करायचं असेल तर आधी कचरा बाहेर काढावा लागतो. अगदी तसंच तुमच्या आयुष्यातील जुनं कर्म, जुने अडथळे, जुने त्रास एकदम वर येऊ लागतात. मग हे त्रास आपल्याला वाढल्यासारखे वाटतात, पण प्रत्यक्षामध्ये स्वामी ते स्वच्छता करत असतात. अचानक मन बेचैन होतं, रात्री झोप लागत नाही, एक वेगळीच घालमेल जाणवते. तर भक्तांनो, की हे काही वाईट लक्षण नाहीये. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की दैवी शक्ती जवळ आली की मन आधी हलकं होतं. कारण मनाला सवय असते जुन्या दुःखाची, पण स्वामी नवीन मार्ग तयार करत असतात. म्हणूनच भक्ताला वाटतं की माझं काही बरोबर नाहीये, पण खरं कारण काही वेगळंच असतं. स्वामींनी तुमच्या मनाला बदलायला सुरुवात केलेली असते. लोक अचानक दूर जाऊ लागतात. हा संकेत फार महत्वाचा आहे. कधी कधी असं होतं की ज्यांच्यावर आपण खूप विश्वास ठेवला ते लोक अचानक बदलतात. कोणी बोलणं कमी करतं, तर कोणी कारण नसताना दूर जातं. जे लोक तुमच्या कृपेमध्ये अडथळा ठरू शकतात त्यांना स्वामी हळूहळू बाजूला करतात. कारण जे काम स्वामी करणार असतात ते सगळ्यांनाच पचेलच असं नाही. म्हणून स्वामी आधी तुमचं वर्तुळ बदलतात. मग मनातून एकच नाव येत राहतं की अचानक असं होतच कसं? काम करताना, चालताना, झोपताना मनातून एकच नाव येतं, स्वामी स्वामी किंवा श्री स्वामी समर्थ. हे काही कोणी शिकवलेलं नसतं, तरी नाव आपोआप सुरू राहतं. मग हा फार मोठा संकेत आहे. कारण जेव्हा स्वामी भक्ताची जबाबदारी घेतात तेव्हा ते त्याचं मन स्वतःकडे वळवतात. नामस्मरण हे काही जबरदस्तीने होत नाही, तर ते स्वामींच्या कृपेने होतं. अचानक आशेचा किरण दिसतो. कितीही अडचण असली तरी मनामध्ये कुठेतरी वाटतं की काहीतरी चांगलं होणार आहे. काही पुरावा नसतो तरी मन काही घाबरत नाही. भक्तांनो, ही भावना खूप मोठी आहे. कारण आशा ही स्वामींची सही असते. जिथे स्वामी असतात तिथे निराशा टिकतच नाही. संकटाच्या टोकावरच चमत्कार होतात. लक्षात ठेवा, स्वामी कधीही अर्धवट काम करत नाही. ते संकट शेवटच्या टोकापर्यंत जाऊ देतात आणि मग अचानक मार्ग उघडतात. म्हणूनच अनेक भक्त सांगतात सगळं संपलं असं वाटत असताना काम अचानक झालं. मग हे काही योगायोग नाहीये, ही आहे स्वामींची लीला. जर आज तुम्हाला वाटत असेल अडचण वाढली आहे, मन अस्वस्थ आहे, लोक बदललेले आहेत, नाम आपोआप चालू आहे, तर घाबरू नका. हे सगळं एकाच गोष्टीचं लक्षण आहे. स्वामी समर्थ महाराजांनी तुमची अडचण स्वतः हातात घेतली आहे. आता फक्त एकच गोष्ट करा की तक्रार कमी करा आणि स्वामींवरचा विश्वास वाढवा. कारण ज्याची जबाबदारी स्वामी घेतात त्याला कोणी तोडू शकत नाही.
आतापर्यंत आपण समजून घेतलं की जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताची अडचण स्वतः हातात घेतात तेव्हा आयुष्यामध्ये काही वेगळे संकेत दिसू लागतात. पण आता एक खूप महत्वाचा प्रश्न उरतो की स्वामींनी तुमची अडचण हातात घेतल्यानंतर भक्ताच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की अडचण तात्काळ सुटत नाही आणि हेच खरी कृपा असते. म्हणून भक्तांनो, स्वामी कृपा म्हणजे लगेच समस्या मिटणे असं नाही. खूप वेळा असं होतं की अडचण तशीच असते पण तिचा भार कमी झाल्यासारखा वाटतो. पण मन म्हणतं काहीतरी चांगलं होईल. स्वामी पाहतील, हीच तर ती कृपा असते. स्वामी कृपा नक्की करतात, कारण स्वामी समस्या मिटवण्याआधी आपलं मन शांत करतात आणि हे मन शांत होणं फार गरजेचं असतं. स्वामी भक्ताला आतून तयार करतात. स्वामी बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी भक्ताला आतून घडवतात. कारण जर मन तयार नसेल आणि कृपा मिळाली तर माणूस ती कृपा टिकवू शकत नाही. म्हणून स्वामी आधी संयम देतात, समज देतात, शांतता देतात. ही सगळी तयारी मोठ्या कृपेपूर्वीचीच असते. जे घडतं ते अचानक घडत नाही. कृपा कधीच अचानक होत नाही. ती हळूहळू पण ठामपणे घडत असते. आपल्याला वाटतं काहीच होत नाही, पण वरती स्वामी सगळं नीट आखत असतात. जसं घर बांधताना आधी आपल्याला पाया खोदावा लागतो. पाया खोदला जातो पण तो पाया दिसत नाही, पण त्यावरच संपूर्ण बिल्डिंग उभं राहतं. लोक कधी कधी म्हणतात की तू खरंच बदलला आहेस. तर या काळात एक गोष्ट हमखास आपल्याला ऐकू येते की लोक म्हणतात तू पूर्वीसारखा राहिलेला नाहीस, तू बदलला आहेस. तर हो भक्तांनो, तुम्ही बदललेले असतात. कारण ज्या माणसावर स्वामींची नजर पडते तो माणूस पूर्वीसारखा राहतच नाही. तो जास्त शांत, जास्त समजूतदार आणि जास्त विश्वासू होतो. काही गोष्टी आपोआप सुटतात. पूर्वी ज्या गोष्टी सोडता येत नव्हत्या, म्हणजे राग, मत्सर, नकारात्मक बोलणं, त्या हळूहळू कमी होतात. हे काही कोणी शिकवत नाही, तरी मन म्हणतं की हे सोडून दे. हा बदल स्वप्रयत्नाने नसतो, तर तो स्वामींच्या कृपेने असतो. मोठी कृपा मिळवण्याआधी स्वामी भक्ताला नम्र करतात, कारण अहंकार मिळालेली कृपा ही जास्त काळ टिकत नाही. म्हणून स्वामी भक्ताला थोडं झुकायला शिकवतात. ते झुकणं म्हणजे कमकुवतपणाचं नसतं, तर ते असतं शहाणपणाचं असतं. स्वामी कृपा सुरू होते तेव्हा या काळात भक्ताला मंदिरात जावंसं वाटतं, देवापुढे दिवा लावावासा वाटतं, स्वामींच्या फोटो समोर थोडा वेळ शांत बसावंसं वाटतं. काही मागावंसं वाटत नाही देवाकडे, पण फक्त शांत मनाने आपण देवाला असं एकाग्र मनाने बघावंसं वाटतं, डोळे भरून देवाकडे बघावंसं वाटतं. हीच खरी भक्ती असते. पूर्वी मन विचारायचं की हे माझ्या आयुष्यातच का, पण आता मात्र मन म्हणतं काहीतरी कारण असेल. मग हा बदल फार मोठा बदल असतो. कारण प्रश्न संपले की संघर्ष संपायला लागतो. खूप भक्त सांगतात की सगळं संपलं असं वाटत होतं आणि त्याच क्षणी एक मार्ग उघडला. स्वामी नेहमी शेवटपर्यंत वाट पाहतात, कारण भक्ताचा विश्वास पूर्ण आहे का ते आधी तपासतात. आधी ते बघतात की भक्ताचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे का, अशी भक्ताची परीक्षा घेतात. पण स्वामी भक्तावर कधीच अन्याय होऊ देत नाही. ही एक ओळ मनामध्ये ठेवा की स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाहीत. ज्याला जे मिळायचं असतं ते मिळतच. भक्ताच्या अश्रूंनाही किंमत असते. तुम्ही जर समजा एकटे रडले असाल, कोणालाच न सांगता एकटे रडले असाल तुम्ही, जर समजा तुमचे अश्रू वाया गेलेले नाहीयेत असं समजा तुम्ही, स्वामी प्रत्येक अश्रू मोजतात आणि त्याच अश्रूंमधून कृपेचं फळ तयार होतं. आज जर तुम्ही थकलेले असाल तर मनात तुमचा एकच प्रश्न असेल की आता पुढे काय. तर लक्षात ठेवा, ज्याची अडचण स्वामी स्वतः हातात घेतात त्याचं आयुष्य ते स्वतः मार्गी लावतात. तुमचं काम होईल
पण त्याआधी तुम्ही मजबूत व्हाल. आणि हीच स्वामींची खरी कृपा आहे. या संकेतांपैकी कोणता संकेत तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहून सांगा. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि तुमची कोणती अडचण चालू आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.